जिजा, अहो भर दुपारी पंचारती कशासाठी? आदित्य भास्करास, आमच्या सूर्यास आमच्या तेजास ओवाळण्यासाठी. जिजा, हो सासूबाई साहेब, आजचा प्रसंगच तसा आहे. तुमचं आम्हाला काही समजत नाही जिजा. हो आता समजेल, तुम्हालाच काय अवघ्या विश्वास समजेल. अहो काय समजेल? आम्ही भर दिवसात पंचारतीत निरांजन लावली याचा अर्थ समजेल. चला तुम्ही. कुठे? अहो आमच्या स्वारींकडे. त्यांना ओवाळणार आहात का? हो त्यांनाच. पण कशासाठी? त्यांनी काही सांगितलंय का? सासूबाई साहेब, अहो सांगायला कशाला हवं, अर्थ अगदी स्पष्ट आहे. सदरेवरच्या अहोरात्र चालणाऱ्या मसलती, जाणारे येणारे निरोप, हळूच उलगडत जाणारी खली त्यांची गुंडाळी, अंथरलेले गालीचे उभा केलेला दरबार आणि आमच्या ज्येष्ठ पुत्रानं सजवलेलं सिंहासन, या सर्व बाबी स्पष्ट बोलत आहेत. तुम्ही काय बोलताय हे आम्हाला अजूनही उलगडत नाही. हो, आम्हालाही उलगडा होत नाही. आणि आमची स्वारी तर आम्हाला पुढेही येऊ देत नाही खुशीचे कारण विचारण्यास. आता पुढे येण्याची गरजच नाही. सगळ्या गोष्टींचा उलगडा झालाय आणि तुमच्या स्वारींच्या खुशीचं कारणही आमच्या ध्यानी आलंय. आम्हाला सांगा ना मातोश्री. जयंतीबाई, आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सासूबाई साहेब, आमची स्वारी आमचं स्वप्न सत्यात उतरवत आहे. तुम्ही असं कोड्यात बोलू नका बरं. अहो कोडं संपलं सासूबाई साहेब. कदाचित आजच तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटेल. कदाचित आजच आपल्याला आपला राजा सिंहासनावर बसलेला दिसेल. ठाव लागायलाच हवा सोनोपंत, ठाव लागायलाच हवा. राजे कसला ठाव? इथे उठाव केलाय फत्तेखानानं. निजामशाही चितपट करून तो मात्र दौलताबादच्या केल्यात आबदार आहे. तो फार काळ आबदार राहत नाही. त्याचं कारण आदिलशाही. आदिलशाहीनं फत्तेखानावर दाद धरला आहे. कबूल राजे, परंतु राजे, महाबत खान नावाच्या दातवणाचा मोठा आधार आहे फत्तेखानास. म्हणून तो फत्तेखान निश्चिंत आहे दौलताबादेत. असला तरीही त्यास कल्पना नाही की निजामशाहीतील सरदारही फत्तेखानावर चिडून आहेत. परंतु राजे, निजामशाहीच्या बिंड्यांची दोरी तुटली आहे, मिंडा सुटलाय, विस्कटलाय, सरदारांची वारे पांग झाली, फौज विखुरली आहे. आणि मुख्य म्हणजे दौलताबाद आपल्या हातात नाही. पंत, एक दौलताबाद आपल्याकडे नसला तरीही 80-85 निजामशाहीतील किल्ले हे निजामशाही सरदारांच्याच कडे आहेत ना. हो राजे. शिवाय मुलूक एवढा मोठा आहे. आपला मनसुबा काय आहे? आम्ही तुम्हास आधीच म्हणालोय पंत, काहीही झालं तरी निजामशाही राखायची, मोडू द्यायची नाही. ती या मातीची गरज आहे. मान्य आहे, एकदम मान्य. आपण ती राखायची. आपल्या मनात त्याबद्दल काही मसलत तयार आहे का? थोडा दम धरावा पंत. म्हणजे पेमगिरीवर जे सिंहासन तयार केलंय त्यावर आपण विराजमान होणार तर? पंत, आम्ही भीमरायांची वाट बघतोय. भीमराय आल्याशिवाय आणि आम्हाला अपेक्षित खबर त्यांनी दिल्याशिवाय आम्ही घोड्याला टाच मारणार नाही. आऊसाहेब, कोण बसलेलं दिसेल बरं सिंहासनावर? तुम्ही ओळखा? कोण असेल बरं? आमच्या मामंजी साहेबाशिवाय? बरोबर, तुमचे मामांजी साहेबच बसणार. अर्थात आमची स्वारीच बसणार. किती किती रुबाबदार दिसतील नाही? हो, म्हणून आज पहिलं औक्षण करायचं. कोणाचीच नजर लागू नये म्हणून दृष्ट काढायची, नकळत टीट लावायचं. आऊसाहेब, आम्ही खूप बत्ताशे खाणार आणि वाटणारही सर्वांना. वाटा वाटा.
आम्ही सुद्धा सगळ्यांना वाटू, मूठ भरभरून. आमचं स्वप्न पूर्ण होणार. आपलं राज्य, आपलं तख्त, आपली स्वतंत्र दौलत. चला. राजा 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 तुम्हाला कृष्णेश्वर पावला. खरा ठरला तुमचा काय आज. खरंच भीमराय? वय राजा, निजामशाहीचा एक वारा जिवंत आहे. जिवंत आहे? होय, कुठं? जीवधन किल्ल्यावर. जीवधन किल्ल्यावर? म्हणजे आपल्या या पेमगिरीपासून 1 मजलेच्या अंतरावर? चकोट झालं. खरंच भीमराय, आम्ही खुश आहोत तुमच्या कामगिरीवर. हे घ्या राजा, नग भीमराय, हे घ्या. अहो भीमराय, हे काहीच नाही. एवढं मोठं धन दिलंय तुम्ही आम्हास. निजामशाहीचा वारस म्हणजे राजकारण बदलून टाकणारा एक हातचा, जो आपल्या जवळच्या रकमेत मिळवला तर आपली रक्कम कैक पटीनं वाढते. काय नाव काय त्याचं? मूर्तजा. मूर्तजा निजाम. चकोट झाला. खरोखरच घृष्णेश्वर आम्हास पावला. परंतु भीमराय, तो जीवधनावर कसा? आव, तो हल्लीच इथं आलाय. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनं त्याला इथं लपवलं. मारेकरी त्याला शोधत होतेच, पण त्याच्या आईनं रोज गावं बदलली, रोज नावं बदलली, रोज किल्ले बदलले, गड बदलले, वेषांतर केली, आणि आता या दुर्गम गडावर आली. बस, आता आमचा डाव सुरू झाला. मूर्तजास आम्ही ताब्यात घेऊ, त्याला पेमगिरीवर आणू आणि सर्वत्र द्वाही फिरवू. निजामशाही अजून संपली नाही म्हणून. ह्याचा अर्थ राजे, इथे जे सिंहासन तयार केलं गेलंय त्यावर आपण मूर्तजाला बसवणार? होय. काय राजे? पंत, मूर्तजा गादीवर बसणार आणि आम्हीच त्यास बसवणार. परंतु तो कसा बसणार हे पाहण्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. ये हम क्या सुन रहे हैं वजीर सल्तनत? शाहजी राजे ने मुगलिया परचम उतार लिया। जी हुजूर, खबर एकदम पुख्ता है. गुस्ताखी माफ हुजूर, पण मोगलांचा परचम नाकारणं म्हणजे सरळ सरळ दिल्ली तख्ताशी बगावत. बाजे राजे, हमारे समझ नहीं आ रहा है कि ये शाहजी आखिर करना क्या चाहता है. शहाजीराजे काय करतील? आता जे काय करेल ते शहाजहानच करेल. ये बात बहुत दुरुस्त फरमाई आपने मंबाजी राजे. मुगलिया सल्तनत का परचम उतार देना इसका मतलब दिल्ली को ललकारने जैसा ही है. शाहजी की तो अब खैर नहीं. शहाजी राजांची तर खैर नाहीच, पण आपली ही खैर खबर हमें सोचनी है. आप कहना क्या चाहते हो पंडित जी? बादशाह सलामत, एक खबर आई. शहाजहान बादशाहने महाबत खानाला आदेश दिलाय विजापूरवर हल्ला करावा म्हणून. क्या? शहाजहान बादशाह दख्खनमध्ये फक्त मुघल साम्राज्य व्हावं याचं स्वप्न बघतोय, म्हणून हा विजापूरवर हल्ला. गुजरे आला. फक्त महाबत खानच नाही तर मुघलांचा एक सुरमा सरदार आसफ खान देखील वाशिम मार्गे गुलबर्गास आलाय. आणि खबर अशी आहे की तो विजापूरवर हल्ला करण्यास उतावीळ आहे. या खुदा, इसका मतलब है वजीर सल्तनत, हमें सबसे पहले अपने खुद की हिफाजत के बारे में सोचना होगा. जी बादशाह सलामत. तो अगर हालात यहाँ तक पहुंचे हैं वजीर सल्तनत, तो हमारे ख्याल से महाबत खान का मुकाबला करने के लिए आपको ही जाना होगा. हुजूर आला, मैं अकेला कैसे मुकाबला कर सकता हूँ? नहीं नहीं, एक तो सरदार महाबत खान
और उसकी लंबी लहराती फौज। नहीं नहीं, तो फिर किसे भेजा जाए? गुजरी आला, महाबत खान से मुकाबला करने वाला एक ही सुरमा सरदार है। कौन? वही जिसने मुगल परचम उतारा है। शहाजीराजे? जी हुजूर. आणि तसंही शहाजीराजांनी मोगलांविरुद्ध बगावत केली आहे. तेव्हा त्यांना मोठ्या पाठिंब्याची आधाराची गरज लागेलच. हो, आपण त्यांना हर तऱ्हेची कुमक देऊ आणि शर्तही ठेवू. बघा, शहाजीराजे तयार होतील. शहाजीराजे जेव्हा विजापुरासाठी लढेल आणि महाबत खानाचा पराभव करेल तेव्हा खऱ्या अर्थाने मोगल परचम उतरवण्याचं सार्थक झालं असे शहाजीराजे समजतील. लेकिन बड़े ताज्जुब की बात है कि शाहजी में इतनी ताकत, इतनी हिम्मत, इतना तेज तर्रार हौसला कि वो बादशाह शाहजहां से भी बगावत करे. ये आता कहां से है? इसका राज क्या है? राज एकच मालिक, शहाजी राजांच्या पत्नी जिजाबाई. शहाजी राजे जर का भडकलेला अग्नी असतील तर जिजाबाई या वारा आहे आणि अग्नी कुठल्या दिशेला घेऊन जायचा हे वाराच ठरवतो ना. जिजाओ, हे काय? आमच्या समोर पंचारथी घेऊन आलात आणि न थांबता निघून आलात. थांबून तरी काय केलं असतं? असं नाही जिजा, जे काही असेल ते स्पष्टपणे. ती हरकून गेलो होतो आम्ही. आम्हाला वाटलं आमच्या मनासारखं होईल, आमचं स्वप्न तुम्ही पूर्ण कराल. पण जे घडलं ते कल्पनेच्या बाहेरचं होतं. म्हणजे आमच्या मुलानं जे सिंहासन तयार केलं ते कुणा दुसऱ्यासाठीच. ज्या पायघड्या अंतरल्या त्या दुसऱ्यासाठी. जिजा, हे राजकारण आहे ते समजून घ्या. भावनिक होऊ नका. आम्ही भावनिक नाहीच होत, आम्ही व्यवहाराचाच बघतोय. पण माफ करा, व्यवहारही नीट दिसत नाही राजे साहेबांचा. म्हणजे युद्धात जिंकायचं आणि तहात फसायचं अशी गत होते आहे तुमची. मुळीच नाही. तुम्ही नीट समजून घ्या. आम्हाला एक सांगा, काल परवा स्वीकारलेलं मोगली निशाण तुम्ही आज काढून फेकून दिलं. आम्हाला केवढा आनंद झाला होता. पण ते निशाण काढून तुम्हाला निजामशाहीचं निशाण फडकवायचं होतं, हे तर बरोबर? हो. मग याचा अर्थ काय होतो? आगीतून उठून फुपाट्यात. तसं नाही राणी साहेब. तसंच आहे राजे साहेब. तुम्ही मोगलाईत राहून कुर्निसात केलात काय? निजामशाहीत राहून सलाम वालेकुम केलात काय? किंवा आदिलशाहीत तस्लीम केलीत काय? माफ करा, पण एकूण तुम्ही चाकरच. चाकर? हो, चाकरच. सेवक म्हणा हवं तर, पण तुमच्या तलवारीवर ते पुन्हा बादशहाच. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, पळ म्हटलं की पळायचं. आणि हे सगळं करत असताना जर निष्ठेची धार कमी झाली तर ती निष्ठा पुन्हा एक वचनी एक बाणीच्या सहाणेवर घासायची, लख्ख करायची आणि आपल्या स्वप्नांना अलविदा म्हणत बादशहाच्या सल्तनतीसाठी रक्त सांडायला तयार राहायचं. एवढंच. यापुढे तसं नाही होणार. थोडा धीर धरा. आम्ही अधीर नाहीच आहोत, पण वेळ तो चौखूर धावतोय राजे. आबासाहेब, आपण इथे आहात. आम्ही तुम्हाला शोधत होतो. काय झालं शोभा? दादासाहेब आमच्या बरोबर तलवारबाजी खेळत नाहीत आणि आम्हाला नवीन डावपेचही शिकवत नाहीत. डावपेच शिकण्याबरोबर कुर्निसात कसा करायचा तेही शिकून घ्या शिवबा. अहो, माफ करा, आम्हाला इजाजत द्यावी. येतो आम्ही.
अब सवाल ये उठता है कि शाहजी राजे को तैयार कौन करेगा? मुरार पंत। पंडित जी, मुरार पंत जगदेव। वैसे भी उनकी दोस्ती है शाहजी राजे से, और दुश्मनी भी। दुश्मन से ज्यादा दोस्त अच्छे हैं। मुरारजी, यहाँ दोस्ती की कवाली नहीं गानी है, शाहजहां के खिलाफ जंग खेलनी है। शहाजी राजे जंग खेलेंगे भी और जीतेंगे भी। सूरमा आहे, बुद्धीचे तेज आहे, म्हणूनच संशय वाटतो त्यांच्याबद्दल. शक शक? मंबाजी राजे, किस बात का शक? गुस्ताखी माफ हो हुजूर, बादशाह सलामत, मगर शाहजी राजे का इरादा नेक नहीं लगता. अच्छा, तो फिर क्या इरादा होगा शाहजी राजे का? खरंच स्वारींचा काय इरादा असेल? त्यांच्या मनात वेगळं काहीतरी घडतंय आणि आपण ते समजू शकत नाही, असं तर काही नसेल ना? कदाचित तसंही असू शकेल, पण तसं असतं तर त्यांनी मुर्तजाचं नाव घेतलं नसतं. की स्वारींच्या राजकारणाचा अंदाज आम्हाला येत नाहीये. आम्ही उभ्या तर पडत नाही ना? आम्ही स्वारींशी शांतपणे बोलायला हवं होतं. सदरेवर जाऊन आमच्या हातून पंचारतीचं ताट पडलं, हळद कुंकू विस्कटलं, हे काही बरं झालं नाही. पण आम्ही तरी काय करणार? अंगावर हिरवागार सर्प पडावा तसं झालं. पण तरीही आपण बोलायला हवं होतं. अजून वेळ गेली नाही. दादासाहेब, तुम्ही चला. शुभा हो. बघितलं आबासाहेब, अजूनही दादासाहेब आम्हासोबत खेळत नाहीत. आबासाहेब हो. पाहिलं आबासाहेब, खोटे कारण सांगून आम्हास टाळत आहेत. माफी असावी, परंतु आमचीही तक्रार आहे. आम्हाला सुद्धा खोटी कारणं सांगितली जातात. बिलकुल नाही. मग निजामशाही का जिवंत करत आहात? अहो, तो एक डाव आहे. कसला डाव? ज्या निजामशाहीनं भर दरबारात आमच्या वडिलांची आणि भावांची हत्या केली, राखी बांधायला ज्या निजामशाहीनं माहेरात एकही मनगट शिल्लक ठेवलं नाही, ती निजामशाही तुम्ही जिवंत करायला निघाले. एवढा एकच पर्याय आहे का? संभाजीराजे, तलवार घ्या. अहो पण आबासाहेब, शिवबा अजून खूप लहान आहेत, त्यांना डाव पेच माहित नाहीत. संभाजीराजे, तलवार घ्या.
आबासाहेब आम्ही जिंकलो. दादासाहेब हरले. तुम्ही जिंकलात, पण तुमच्या मागे तर आबासाहेब होते. खरं तर तेच खेळत होते, तुम्ही फक्त निमित्त होता. म्हणजे मुर्तजा निजामाच्या आडून स्वतंत्र राज्याचा पद. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी YouTube चॅनल.